आईसोबत गेलेला मुलगा 8 वर्षांनंतर वडिलांना परत मिळाला। नशिबाचा खेळ की चमत्कार, पोलिसांच्या एका फोनने वडिलांपर्यंत पोहोचला मुलगा। 8 वर्षांपूर्वी आईसोबत घरातून निघून गेलेला मुलगा आणि अचानक एका फोनमुळे वडिलांच्या आयुष्यात पुन्हा उजेड पडला, अशी हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे। कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यातील यड्रामी येथील तिप्पाण्णा किशन पवार हे आपल्या कुटुंबासह मजुरी करून उदरनिर्वाह करत होते। त्यांच्या कुटुंबात आई, भाऊ, भाऊजे आणि मुलगा असा परिवार आहे। मात्र सन 2020 साली त्यांच्या आयुष्यात मोठा धक्का बसला, कारण त्यांची पत्नी लक्ष्मी तिप्पाण्णा पवार ही मुलगा सचिन आणि लहान मुलाला घेऊन घरातून निघून गेली होती। यानंतर तिप्पाण्णा पवार यांनी आपल्या नातेवाईकांसह अनेक ठिकाणी शोध घेतला, मात्र मुलगा आणि पत्नीचा काहीही ठावठिकाणा लागला नाही। त्याचवेळी देशात कोरोना महामारी आणि लॉकडाऊन असल्यामुळे त्यांनी पोलिसात तक्रार देखील नोंदवू शकले नव्हते। त्यामुळे गेली अनेक वर्षे ते आपल्या मुलाच्या प्रतीक्षेत होते। दरम्यान दिनांक 18 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास वडूज पोलीस स्टेशनमधून तिप्पाण्णा पवार यांना फोन आला। सचिन पवार नावाचा मुलगा सापडला असून तो स्वतःला तुमचा मुलगा असल्याचे सांगत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली। ही बातमी मिळताच पवार कुटुंबाने तात्काळ कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील भूतनाळ येथे धाव घेतली। तेथे जाऊन खात्री केली असता तो मुलगा खरंच त्यांचा हरवलेला मुलगा सचिन असल्याचे स्पष्ट झाले। यानंतर पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली तिप्पाण्णा पवार, त्यांचे भाऊ, भाऊजे, आई आणि इतर नातेवाईक मायणी पोलीस दूरक्षेत्र येथे दाखल झाले। आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर 14 वर्षीय सचिन तिप्पाण्णा पवार हा वडिलांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आला। विशेष म्हणजे सचिन हा वयाच्या 8व्या वर्षी आईसोबत घरातून गेला होता आणि तेव्हापासून तो तिच्याच ताब्यात होता। या संपूर्ण प्रकरणात तिप्पाण्णा पवार यांनी कोणाविरुद्ध कोणतीही तक्रार नसल्याचे स्पष्ट केले आहे। तब्बल 8 वर्षांनंतर मुलगा पुन्हा मिळाल्यामुळे पवार कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या तत्परतेमुळे ही पुनर्भेट शक्य झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे। अशा प्रकारची ही हृदयस्पर्शी घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। संग्रामजी, हा मुलगा तुमचा किती वर्षापूर्वी गायब झाला होता? सर जवळपास लॉकडाऊनमध्ये गायब झाला। त्याची मम्मी आणि अजून त्याचं बारका मुलगा आहे आणि हा गायब आहे। कशामुळे गायब झाला? कारण काय? कारण काय असं पळून गेली। मग मुलाला कुठं सोडला असं तुम्हाला, म्हणजे तुम्ही काय शोध घेतला? कंप्लीट तक्रार केली का? नाही सर, पहिला अगोदर एकदा पळून गेली, दवा केली। मुलगा आणि बायको ज्यावेळेस आता आपली गायब होती सर तो लागून होतं केलीच नाही, पुन्हा स्वतःच कुठे केली? स्वतःच कॉन्टॅक्ट नाही, काही नाही। मग आता हा मुलगा तुम्हाला कुठे सापडला? तुम्हाला तुम्ही हे केलं, म्हणजे सांगितलं बाबा मुलगा आहे माझा आहे? सर मी सांगितलं, थोडं सांगितलं तिथे गेल्यानंतर तुम्हाला माहिती पोलीस स्टेशन तुम्हाला संपर्क सांगतो ते संपर्क लागतात नाही त्या मुलांना, त्याला काय बोलता येत नव्हतं। एवढं सांगतो त्याच्यावरून तुम्हाला, म्हणजे आमच्या कळलं की तो मुलगा आपला त्यामुळे संपर्क पोहोचला। मग तुम्ही त्याबद्दल काय हे करा सांगा? असं सर ते सांगा। 6 वर्षात 6 वर्षाचा तुमचा मुलगा तुम्हाला फायदा दिला आमच्या सोमंडे साहेब आणि पाटील साहेब आणि टीम पूर्ण। पण तुम्हाला याबद्दल कसं वाटतंय? एकदम चांगलं वाटतं। सांगा की आपला नातू 6 वर्षांनी तुम्हाला इथं भेटला, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे समाधान वाटते की नाही? हा आहे की नाही? तुम्ही आता यांचं अभिनंदन करायला पाहिजे, आभार मानलंच पाहिजे की नाही? हा, हे सगळं श्रेय कुणाचं आहे? मायनी पोलीस आणि वडोद पोलीस शिंदे साहेबांचं श्रेय आहे। तुम्हाला काय सांगायचं? काकी मुलाच्या बस एवढं भेटलं ना तुमचं पुढे या पुढे कॅमेरा आम्हाला भेटले की आमचा मुलगा आपल्याला भेटले, बस एवढं करते। काही दिवसामध्ये आपल्याला 7 वर्षामध्ये भेटले आमचा मुलगा।
ते आई ते कुठे पण मरू आपल्याला काही घेणं नाही. तुमचं सगळंच आहे म्हणजे आता मुलगा आम्हाला भेटले. तिला काय पुढे सांग मला, समोर ये. सांग. पुढे मेजर पुढे या जवळ घाबरू नको, सांग. नाही नाही पुढे पुढे बघून कसा सांग. आला हिस्ट्री सांगतो जी कसा आला इथे? कसं आलं पहिल्यापासून त्यांनी मदत केली. मम्मीनं आणून सोडलं ना मला. मग तिथनं मी पुढं हात करत आलो. आणि परत तिथे काकानं आणून इथे सोडलं. तिथे पालखी येत होते ना, ती आपलं जेवण. तेव्हा तिथे गावलं म्हणून तिथं आणून त्या काकाने आणून सोडलं. पण तिथनं परत त्यांनी चांगला सांग. इथं आपल्याला किती दिवसापासून राहायचं? म्हणजे असं ती मम्मी सांगत आणतो ना. आता इथं पोलीस स्टेशनला चौकीला म्हणताय चौकीला काय वाल? मग या, ते तुला चांगलं सांभाळलं ना? अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.